ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, 18वा अध्याय पुढे सुरू करू. आज मला वाटतं केतकीला हो मी आली. केतकी दिसली मला. हो थोडस सुरू करण्याच्या आधी मागच्या वेळी आम्ही क्लास व्हायच्या आधी डिस्कशन घेतलं होतं आणि मी कठोपनिषदातला एक प्रसंग सांगितला होता आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला म्हणायचं होतं की वाजश्रवस यांनी जे केलं ते काय होतं, म्हणजे राजस होतं का, म्हणजे सात्विक होतं, राजस होतं का, तामस होतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यांची उत्तरं खूप चांगली होती. मला ते सांगायचं आहे की आधी की तुम्ही सगळ्यांची सांगितलं इनपुट जे दिला तर खूप चांगलं होतं. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं शोभाताई नाही, ज्योत्स्ना आणि माधवी दोघींनी एक महत्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे जे काय कर्म होतं त्यांनी यज्ञ केला होता आणि यज्ञाची म्हणजे मोक्षासाठी यज्ञ केला होता. म्हणजे यज्ञ ही चांगली गोष्ट आहे, पण ती आपण जेव्हा आपण काहीतरी इच्छा धरून करतो तर त्याला आपण राजस म्हणतो. म्हणजे कर्म जे होतं ते राजस होतं, पण ते राजस कर्म करताना त्यांनी जे दान करायचं ते चांगलं नाही केलं. भाकड गाई त्यांनी दिलेल्या होत्या, तर म्हणजे त्यांनी जे म्हणजे हा जो कर्ता होता तो तामस होता असं मला म्हणायचं आहे. तर ते पण आपल्याला म्हणजे त्याच्यानंतर आपण जे काय डिस्कशन केलं की आपल्याकडे आपण जे काय दान देतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जर आपण आपल्याला नको म्हणून काहीतरी टाकून दिलं तर त्या दानाचं आपल्याला पुण्य मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपात्री दान असतं, त्याचं पण पुण्य मिळत नाही. अपात्री म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही दिलं आणि त्या व्यक्तीला त्याची काही किंमत नसेल, तिने घेऊन गार्बेजमध्येच टाकून दिलं, तर म्हणजे मग आपल्या लक्षात येतं आपण जे काय दिलं होतं ते बरोबर नव्हतं आणि म्हणजे अपात्रे दिलं होतं आपण. तर ते अपात्री दानाचं पण आपल्याला पुण्य मिळत नाही. अर्थातच दरवेळी ते आपण ट्रॅक करू शकत नाही की कोणी काय केलं त्याचं, पण जर का आपल्याला माहिती असेल की व्यक्ती अशी आहे आणि तिला तिचं काही महत्व नाही आहे त्याला जे काय आपण देतोय, तर त्याला पण आपण अपात्री दान म्हणतो. किंवा त्या आपण जे काय दान दिलं त्याचा जर का त्यांनी उपयोग बरोबर केला नाही किंवा दुरुपयोग केला तर ते पण अपात्री दान होतं. तर तेवढं आपण जे काय म्हणजे ज्ञानेश्वरीच्या बाहेर जे आपण बोललो त्याच्याबद्दल मला सांगायचं होतं. मग आता केतकी, आता तू सांगू शकते? हो
हो. तर मागच्या वेळी जे काही आपण वाचलं त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे गुण सांगितले होते. आणि ब्राह्मण कोणाला म्हणावे तर खालील गुण असलेल्या लोकांना ब्राह्मण म्हणावे. शम म्हणजे मनाचा निग्रह, म्हणजे मनाची डिसिप्लिन, कंट्रोल ओव्हर द माइंड, हा पहिला गुण. असे 9 गुण ब्राह्मणांसाठी सांगितलेत. दम हा दुसरा गुण, इंद्रियांवरचा ताबा, कंट्रोल ओव्हर युअर सेन्सेस. तप, स्वधर्माच्या रीतीने जगणे, कायम ईश्वराचे विचार हृदयात ठेवणे, हा तिसरा गुण. शौचम, आतून बाहेरून शुद्धतेने वागणे, म्हणजे प्युरिटी ऑफ थॉट अँड ऍक्शन. शांती, सर्व सहन करणे, दुसऱ्याचे अपराध क्षमा करणे, ही शांती. ज्ञान म्हणजे विश्वाबद्दलचे, शास्त्राचे ज्ञान, आपण जे काही शिकतो ते ज्ञान, नॉलेज. विज्ञान म्हणजे आपल्या इथे सेल्फ नॉलेज कदाचित असेल, परब्रह्माचं ज्ञान. आस्तिक्य, शास्त्राने सांगितलेले सर्व मार्ग राजाचाच हुकूम असल्याप्रमाणे मानणं, म्हणजे आस्तिक्य. त्याला फेथ, श्रद्धा असं मला वाटलं की हे कदाचित श्रद्धेच्या खाली येत असेल. आणि हे 9 गुण ज्याच्याकडे आहेत तो ब्राह्मण. त्याच्या पुढे क्षत्रियांचे गुण सांगितले आहेत, ते 7 गुण आहेत. पहिला गुण म्हणजे शौर्य, दुसरा गुण म्हणजे तेज, आपल्या कर्तबगारीने आलेले तेज. धैर्य, काहीही संकट आलं तरी मन स्थिर असणं, चलबिचल न होणं, तर हे धैर्य. म्हणजे इमोशनल स्टेबिलिटी असं मला त्याच्यातून एक इंग्लिश शब्द काढायचा तर तो येईल. दक्षता म्हणजे बुद्धीची स्थिरता, म्हणजे इंटेलेक्च्युअल स्टेबिलिटी. मग सुख, दुःख, भय, शोक काहीही झालं तरी बुद्धी स्थिर राहणे. तर धैर्य आणि दक्षता हे 2 वेगवेगळे इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल स्टेबिलिटी. शत्रूला काहीही पाठ न दाखवणे, कधीही पाठ न दाखवणे, कुठल्याही अवघड परिस्थितीपासून पळून न जाता तिचा सामना करणं, याचा अर्थ. तर त्याला ग्रिट असा पण एक शब्द आहे इंग्लिशमध्ये. दातृत्व, दान करण्याची वृत्ती, पण ते नुसती दान करण्याची नाही तर खूप जास्त, म्हणजे भरपूर, म्हणजे जो ज्याला आपण दान करतो आहे तो जे काही मागेल त्याला हो म्हणणे, अशी इमेन्स जनरॉसिटी अशी करण्याची होती. नंतर ईश्वर भाव, सर्व प्रजा त्याची आज्ञा ऐकेल असा नियामक शक्ती असणारा, म्हणजे ईश्वर भाव. हे 7 गुण स्वाभाविकतः ज्याच्या अंगी असतात त्याला क्षत्रिय म्हणावं. वैश्य जातीची स्वभावता कर्मे त्यांनी 3 सांगितली आहेत, की शेती करणे म्हणजे अन्न उत्पादन करणे, गायींची काळजी घेणे आणि व्यापार करणे, म्हणजे एक वस्तू घेऊन त्याची किंमत वाढवून परत विकणे. ही 3 कर्मे वैश्यांची आहेत. आणि शूद्रांचं एकच कर्म आहे की बाकी 3 जातींच्या लोकांची सेवा करणे. असे 4 जातींचे त्यांनी गुण आणि कर्म सांगितलेले आहेत. आपल्या गुणांप्रमाणे आपली जात ठरते आणि आपल्या जातीप्रमाणे आपली विहित कर्म ठरतात. तर आपली जात ठरते म्हणजे आता मागच्या वेळी निलिमा काकूंनी एक्झाम्पल दिलं बाजीराव पेशवे यांचं. ते जन्म त्यांचा ब्राह्मणाच्या घरी झालेला असला तरी ते स्वतः गुणांनी क्षत्रिय होते. तर आपल्या गुणांप्रमाणे आपली जात ठरते आणि जातीप्रमाणे विहित कर्म ठरतात. जर आपण या विहित कर्मांचे म्हणजे वर्णाश्रमाप्रमाणे वाटेला आलेल्या कर्मांचे आणि शास्त्राने सांगितलेल्या कर्मांचे आचरण केले, आळस टाकून फळांची अपेक्षा न करता आचरण केले, तर आपल्याला वैराग्य प्राप्त होऊन आपण सहजच मोक्षाकडे जातो, आत्मज्ञानाकडे जातो. विहित कर्मे करणे हीच परब्रह्माची श्रेष्ठ सेवा आहे. आपली विहित कर्मे कायम लक्षात ठेवणे आणि ती सहजपणे पार पडणे हा मोक्ष प्राप्तीचा उपाय आहे. विहित कर्मे करणे म्हणजे परमेश्वराची आज्ञा पाळणे असे होय. स्वकर्म
करणे म्हणजेच त्या ईश्वराची सर्वात आवडती अशी पूजा. पूजेने संतुष्ट होऊन परमेश्वर वैराग्याचा प्रसाद देतो आणि मग त्या अवस्थेमध्ये परमेश्वराचाच वेध लागल्यामुळे स्वर्ग, संसार इत्यादी सगळं नकोसं वाटायला लागतं. मोक्ष प्राप्ती करता मुमुक्षूंनी स्वधर्माचे आस्थेने पालन करावे. इथे थांबतो. छान सांगितलं. नव्हतीच मीच क्लिअर लास्ट टाइम. हा, मला थोडेसे प्रश्न पडले त्याच्यात नंतर की आता काही गुण आपले ब्राह्मणाचे सपोज आहेत, काही क्षत्रियाचे आहेत, तर मग मी नक्की कोण आहे? किंवा एखादी व्यक्ती आपल्याला समोर दिसते ती त्याचे एक गुण इकडचा एक गुण तिकडचा असं असेल तर मग नक्की कोण आहे आणि मग नक्की काय फॉलो करायला पाहिजे? आणि आपण क्षत्रिय जरी असलो तरी आपण ब्राह्मणाचं सपोज काहीतरी फॉलो केलं म्हणजे त्यांची विहित कर्म म्हणजे काय ते जर सपोज आपण करत असलो तर मग ते गुन्हा झाला का असेलच आय गेस. पण ते जरा डाऊट आहेत त्याच्यामध्ये थोडे. त्यांच्या म्हणजे आपल्याला डिटेल्स मध्ये आपण जेव्हा उपनिषद शिकतो तेव्हा ते सांगतात की असं नाही की तुमच्या ह्याच्यात डामिंग नाही, म्हणजे कशाचं वर्चस्व कशाचं आहे आपल्या गुणांमध्ये. तुम्ही जसं का मी म्हटलं की बाजीरावचं त्याच्यामध्ये क्षत्रियच गुण जास्त होते त्याच्यामध्ये. त्याला सगळे पूजा वगैरे पण येत होती, पण तो भाग वेगळा होता, पण त्याचे जे गुण होते ते सगळे क्षत्रियासारखे होते. असं कदाचित आपल्या बाबतीत असं डिस्टिंक्ट असं म्हणता येणार नाही, पण आपल्या सात्विक वृत्ती कशा आहेत ते ब्राह्मणाचं ते पण असतं ना की सात्विक वृत्ती असतात. क्षत्रियाचं सात्विक आणि राजस असतं, त्या दोन वृत्ती असतात म्हणजे त्यांचे गुण असतात. तर जर का तुमची राजस वृत्ती जास्त असेल तर तुम्ही क्षत्रियकडे वळता असं मला वाटतं. तर त्या तीन ज्या गोष्टी आहेत की जर का तुम्हाला सात्विक किती आहात तुम्ही वृत्तीने, तुम्ही राजस किती आहात आणि तामस किती आहात. तामसपणा तर आपल्या सगळ्यांमध्ये थोडासा असतो आणि तो आवश्यक पण आहे, कारण की झोप येणं हा सुद्धा तामस गुण आहे, पण तेवढा तर आपल्याला आवश्यक असतो. फक्त आपले जे तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बॅलन्स कसा ठेवायचा आणि कशाचं जास्त आपल्यामध्ये प्रमाण आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. आता आपण सगळेजण, तुम्ही जिथे येतात सगळेजण, ते एवढी आपल्या धर्माबद्दल आस्था ठेवून येतात, तर आपण सगळेजण ब्राह्मण याच्यामध्ये जातो असं मला वाटतं. अर्थातच कोणाला म्हणजे क्षत्रियाचे गुण वगैरे असतील तर मला माहित नाही, पण आपण बेसिकली आपण सगळे ब्राह्मणाच्या वृत्तीमध्ये आहोत. म्हणजे म्हणायला हरकत नाही आपल्याला. पण त्याच्यावरून म्हणजे मला हे इतकं आवडतं की तुम्ही जन्मता त्याच्यावरून काहीच नाही म्हटलंय त्यांनी. तुम्हाला जे काय गुण असतील त्याच्याप्रमाणेच तुमच्या जाती असतात. पण एक एक प्रश्न विचारू का? म्हणजे तुमचं मग एक कॉमेंट होतं की 50 पर्यंतच आज करूया, मग पुढे काहीतरी आहे. म्हणजे ज्ञानेश्वर किंवा श्रीकृष्ण आपल्याला हे सांगतो म्हणजे, आणि त्याच्यानंतर अजून काहीतरी ठेवलेलं आहे म्हणजे ते आपल्याला ते फॉलो करायचंय हे आहेच. पण मला वाटतं पिक्चर अभी बाकी आहे त्या टाईप आहे हे, की अजून 51 नंतर अजून काहीतरी आहे ते आपल्याला फॉलो करायचंय, असं आहे का? नाही, मी म्हटलं 51, 52, 53 जर का तुम्ही ते श्लोक पाहिले तर तो शब्द अर्ध्या थांबतो तिथे श्लोक. म्हणजे असा करणारा असं तिथे थांबतं. म्हणजे असा करणारा कोण आहे ते वाक्य 53 मध्ये पूर्ण होतं वाक्य, की तो राईट. असा जो करणार आहे तो ओके. साधक. म्हणजे कुठल्या साधकाला काय ब्रह्मरूप मिळू शकतं त्याबद्दल ते बोलतात. ते ओके. त्याचे जे गुण आहेत ते 3 श्लोकांमध्ये आहेत. म्हणून म्हटलं एकत्र करू आपण. नाही, माझं म्हणणं होतं की म्हणजे इथेच थांबत नाही, म्हणजे ते 4 आपले जे आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, याच्या पुढेही काहीतरी आहे आणि आपल्याला नाही, तो तिकडे त्याच्यामधून आता पोचायचं आहे, असं 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 मला वाटतंय की नाही नाही हे जे असं नाही आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मणापेक्षा त्याच्यावरती जे काय म्हणू आपण, जे नॉलेजेबल किंवा जो साधक असतो, साधक. साधक त्याला त्या गतीला आपल्याला पोचायचं आहे का, असं? राईट. याच्यातला कुठलीही व्यक्ती साधक होऊ शकतं रे. म्हणजे आता आपण सगळेजण प्रार्थना करतो किंवा जे कोणी मंदिरात जातात ते पण साधकच आहेत. याच्यापैकी कोणाला
ब्रह्मरूप किंवा ब्रह्मज्ञान होऊ शकतं ते त्यांनी त्याचे गुण त्यांनी सांगितले. तर त्याचे गुण सांगितले ते 3 श्लोकांमध्ये सांगितले. ओके, मग थँक्यू. म्हणून माझ्या आकृती एकत्र लिहिल्या. निलिमाताई, हा. मला ऍक्च्युली ह्या केतकीच्याच प्रश्नावरनच एक उपप्रश्न म्हणजे माझा आता हे झाला की आता जसं तुम्ही आपण गेल्या वेळी पण म्हटलं की पेशवे बेसिकली त्यांच्यात डेफिनेटली क्षत्रियांचे गुण होते आणि ते क्षत्रिय होते, पण म्हणजे त्याचा अर्थ असं नव्हता ना की त्यांनी स्नानसंध्या करण्याचं सोडलं होतं. ते मे बी स्नानसंध्या सुद्धा करायचे ना. ते करायचे नाही. हं, पण ते ब्राह्मणात काय होतं की क्षत्रियाच्या गुणात. ओके, म्हणजे तुम्ही एकाच म्हणजे कर्म करताना जरी तुम्ही क्षत्रियाचं कर्म करत असला तरी सुद्धा तुम्ही ब्राह्मणांचं पण कर्म केलं तरी चालतं का असं? चालतं, हा तसं चालतं. पण तुम्ही पूर्ण आता त्यांनी ब्राह्मणाचे एवढे जे हे सांगितले तेवढे हं, हं. आपल्यापैकी ते गुण कोणालाही त्यांच्याकडे आवडतं. नसतील कदाचित, हा राईट? ते सगळेच असतात. त्यांच्याकडे जे गुण आहेत ते क्षत्रियांचे जास्ती होते. जे तिने 7 गुण सांगितले ना आता केतकी, ते मे बी ते सगळे गुण पेशव्यांकडे होते ना, जसं म्हणजे Right. प्रजेची काळजी घेणं आणि बाकी पण तेज आणि शौर्य ते सगळं त्यांचं खरं होतं. खरं जास्त त्यांच्यामध्ये ते होतं. जास्त. सात्विकही असतील ते, पण सात्विक कमी होतं असं मला म्हणायचं. या ब्राह्मणाचे कमी होते. आम्हाला मी पण ते सुषमा येरोडेकर बोलते आहे हा. की हे जे सुरुवातीला वर्ण आणि हे सांगितलं त्या ह्या इतक्या काटेकोर त्याच्यामध्ये हे होतं का भेद, म्हणजे जसं आता आपल्या ट्रॅफिक लाईन्स असतात की ह्या लाईन मधनं दुसऱ्या लाईन मध्ये जाता येत नाही, असं असं होतं का की ते देवर लाईक गाईडलाईन्स की हे साधारणपणे हे स्थूल भेद असे आहेत आणि शूद्रांकडे जसं आता हाऊसवाईफला ड्युटी कशी असते की जे काय पडेल ते ती निभावून येत असते, प्रसंगाला साजरं करायचं हा तिचा हे असतो एकंदर तुम्ही पाहायला गेलात तर तसं शूद्रांवरती पडलं का की हे सगळे लोक ह्या स्पेशलाइज्ड ह्याच्यामध्ये आहेत आणि समाजाला इतर जी मदत लागते ती शूद्र लोक करतील असं त्यांच्यावरती, असा त्याच्यात अभिप्राय आहे का, असं मला एक शंका नाही, आली. उलट म्हणते मी. त्यांना काय म्हणायचं, अंगेवासी, मी त्याचं नाव आठवते. समजा तुम्ही जर का सगळी मुलं, मागच्या वेळी मी सांगितलं होतं तुम्हाला की सगळी मुलं शिकायला जातात आश्रमामध्ये, आणि त्या आश्रमामधले जे असेच आपले जे गुण सांगितले किंवा सात्विक आहे किंवा राजस आहे, त्याच्यावरून ते जे गुरुजी आहे ते म्हणतात की मग आता ह्या मुलाला हे काम द्यायचं किंवा हा मुलगा क्षत्रिय चांगला होऊ शकतो, मग याला हे सगळं शिकायचं. असं ते गुरु तुम्ही तुमचा असा गाईड करतो तुम्हाला. अंतेवासी, हा. मग पण हे काहीच त्याला जमत नाही, पण ते सुद्धा त्या आश्रमात राहायचे आणि त्यांना अंतेवासी म्हणायचे. तर अंतेवासी म्हणजे ते तिथे आश्रमात राहायचे, पण त्यांना ब्राह्मणाचं काम जमायचं नाही, त्यांना क्षत्रियाचं काम जमायचं नाही, आणि त्यांना म्हणजे वाण्याचं तिथे वेगळ्या प्रकारे शिकत होते, पण ते पण त्यांना जवळचं नाही. मग ते काय करायचं तिथे की ते अंतेवासी जे असतात त्यांना मग तिथे आश्रमामध्ये पाणी आणून दे किंवा लाकडं आणून दे, अशी सगळी ती कामं करायची. म्हणजे सगळ्यांची सोय काय म्हणायचं, सेवा करायची ते तिथे बसून. तर आणि त्यांना अंतेवासी म्हणतात की म्हणजे ते तिथे आश्रमात राहायचे, पण ते त्यांना शिकायला काही जास्त जमायचं नाही. पण त्याच्यातला सुद्धा एखादा मुलगा असतो. मी एकदा शंकराचार्यांची एका शिष्याची पण गोष्ट सांगितली होती की त्याला काही हे जमायचं नाही, पण तो खूप शंकराचार्यांची भक्ती करायचा आणि मग शेवटी त्याला आत्मज्ञान झालं होतं. कधीतरी पुन्हा एकदा कधीतरी सांगेन त्या शिष्याची गोष्ट. कसं पण होऊ शकतं, म्हणजे अंतेवासी आहे त्याचा अर्थ असा नाही की तो वाईट टाकलाय वगैरे, असं नाही, त्याला जमत नाहीये बाकीची कामं म्हणून ते काम करते. म्हणजे इट्स नॉट लाईक त्याला तो असा आहे म्हणून त्याला टाकलाय, की त्याच्या गुणावरून ते म्हणतात की याला नाही जमत आहे काही, तर मग याला जाऊ दे, मग नुसतं त्याला बाकीची कामं समजत. मग त्याला ऍक्च्युली आणखीन एक भाग आहे. मी तुम्हाला जेव्हा वानप्रस्थ आश्रम घ्यायचा तेव्हा मी बोलले होते, तेव्हा मी सांगितलं होतं. मग आता या अंतेवासींमधले काही मुलं जे असतात ते हुशार पण असतात, कदाचित बुद्धीने हुशार असतील, पण त्यांना ब्राह्मणाचे जमत नाही, क्षत्रियाचे जमत नाही असं. तर मग त्यांना जे
ऍक्च्युअली जे आपण म्हणतो ना आयटीचा एक भाग असे, आयटी नाही म्हणतात, काय म्हणतात टेक्निकल ना? ना? काय ते म्हणजे हाताने करायची कामं असं का? हाताने अंग करायची मेहनत. असतात की खुर्ची बनवायची आहे, टेबल बनवायचे हा आहेत, अशी हा पण कामं त्यांना शिकवली जातात. म्हणजे या आपल्यासारखे जे लोक आहेत जे रिटायर झाले ते तिथे जातात आश्रम, म्हणजे दॅट्स अ वानप्रस्थ आश्रम, की हम्म, तिथे जायचं आणि जी मुलं आश्रमात लिहू शिकवू शकत नाही अंतेवासी, त्यांना आपण आपल्याला जे येतं ते त्यांना शिकवायचं, अशी हम्म, प्रकारे. हम्म, म्हणजे हम्म. मला जर समजा काहीतरी चित्र करायला जमतं, मग मी तिथे जाऊन त्यांना चित्र करायला शिकवायचं. अशा प्रकारे वानप्रस्थाश्रम केला जायचा. तर त्या मुलांना तसं पण शिकवलं जातं. म्हणजे इट्स नॉट लाईक ते फक्त हे बाहेरचेच कामं करायचे. आणि हे पण एक प्रकारची सेवाच आहे ना, की मी तुम्हाला टेबल करून दिला, तुम्हाला खुर्ची करून दिली किंवा काही विणून दिलं तुम्हाला काही, तर ते सगळी तुमची सेवाच आहे. तसं पण असू राईट शकतं. राईट. आणि म्हणजे त्याचं पाणी आणून देत असतील तर ती इसेन्शियल सर्व्हिस नाही का? हो ना, म्हणजे या आश्रमामध्ये सगळं पाणी भरायचं काम ते लोक करायचे. एक्झॅक्टली. किंवा मग बाकीची जी आजूबाजूला कामं असतील ती करून द्यायची. जाऊया पुढे. निलिमाताई, मला केतकीच्या ह्याच्यावरनच एक होतं की प्रत्येक जीवामध्ये तामस, राजस आणि हे फ्लक्च्युएटिंग होत असू शकतं का? म्हणजे हो हो, नक्कीच मग नक्कीच. त्याप्रमाणे म्हणजे आता जसं लिडरशिप डेव्हलपमेंटमध्ये शिकवतात की तुम्ही अख्खं घड्याळ घ्या. आज एखाद्याला फॅमिलीला गरज आहे तर तुम्ही तिकडे 50% घालवा, काम कमी करा पाहिजे तर कामावरचं. आणि मग कुकिंगचं काम असेल तर 20% करा. जर उद्या कोणाला कुकिंग करून द्यायची गरज आहे तर तुम्ही ते कुक बनता त्या दिवशी. सो बाकीच्यांना मदत काही करू शकत नाही, मग ते होत नाही ना मग आपल्याकडे. किंवा जास्ती झोप काढायची असते कारण तुम्ही दमलेला असतात थर्ड डेला. सो तसं ते त्यांनी सर्कल ह्याच्यामध्ये लिडरशिपला शिकवलं होतं की तुम्ही डिवाइड करा तुमचा 8 तास किंवा वट एव्हर घड्याळ करा आणि मग त्याच्याप्रमाणे डिवाइड करून तुम्ही वेगवेगळी कामं ठरवा. आठवड्याला तुम्ही 100% केलं त्या व्यक्तीला की झालं, म्हणजे प्रत्येक लाईफमध्ये जे काय तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर म्हटलं आज मला क्षत्रियगिरी करायला पाहिजे कारण मला कामावर जायचंय उठून लढायचंय, तर मी करायला पाहिजे ना ते. असं म्हणजे जर पोलीस ऑफिसर असेल मी सपोज किंवा काय, तर मग ते फ्लक्च्युएटिंग असतं का? म्हणजे ते चालतं का? अगदीच खरं असतं ना, मी तेच म्हटलं की तिन्ही गुण आपल्या सगळ्यांमध्ये असतात. ओके. आपण त्याच्यापैकी डॉमिनेटिंग काय आहे ते बघलं पाहिजे, का आपली वृत्ती कशा प्रकारची आहे. आता माझ्या माझा भाऊ एक होता, ही पास्ट अवे, पण त्याची वृत्ती जास्त बिझनेसकडे होती. आणि म्हणजे असं आपल्याकडे कसं असतं की सगळ्यांनी ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे, असं पाहिजे, अशी आपली एक मान मान म्हणजे धारणा असते आपली की सगळ्यांनीच असं करायला. मग त्याचं नव्हतं असं, त्याला बिझनेसमध्येच खूप इंटरेस्ट होता. म्हणजे तो खरा वैश्यच होता बेसिकली, असं म्हणायला हरकत नाही. आता त्याला पण सगळं संध्या वगैरे सगळं यायचं, तसं नाही, पण वृत्ती त्याची होती ती सगळी वैश्याची होती. आणि म्हणजे आता तुम्ही जसं फ्लक्च्युएटिंग. पाण्याचं वगैरे सांगितलं, पाणी देणारा मनुष्य किंवा ह्याला ते काम द्या त्याला ते काम द्या, तसं आजकाल ह्युमन रिसोर्सेसमध्ये काहीतरी एक टेस्ट करतात की तुमचा कलर टेस्ट और व्हॉट एव्हर. तर तुमची जर लिडरशिपची क्वालिटी असेल तर तुम्हाला ते मॅनेजरियल करणार. त्याबरोबर पण दुसऱ्या सेम लिडरशिप क्वालिटीचा त्या डिपार्टमेंटमध्ये चालू शकत नाही मनुष्य. म्हणून मग ते वेगवेगळ्या कलरची लोक एकत्र आली तरच ती संस्था नीट चालते, अशा प्रकाराने ते इव्हॅल्युएट करतात की तुम्हाला हायर करायचं असेल तर. ते आम्हाला शिकवलं होतं ह्याच्यामध्ये, म्हणजे लिडरशिपच्या ह्याच्यामध्ये. लिडरशिप इट वॉज मध्ये इंटरेस्टिंग की प्रत्येकाची पर्सनॅलिटी त्या त्या प्रश्नोत्तराला तुम्ही काय उत्तर देता त्याच्यावर त्यांनी काढली, मग तो कलर त्या व्यक्तीला दिला, असं केलं होतं. चांगलं होतं ते. व्हेरी गुड. हे थोडीशी कशाची आठवण झाली माहितीये, आयुर्वेदामध्ये जसं सांगतात ना, कफ, वात आणि पित्त. हा हा. आणि त्याच्यात आता प्रत्येकाची सगळी प्रकृती काही एकाच ठिकाणी नसते नाही का, आपले फ्लक्च्युएट होत असते. म्हणाली क्रांती तसं पण सगळ्या की हे. वृत्ती ज्या आहेत हा त्या, पण मुख्य काय वृत्ती तुमची आहे ते हा बघायला. ते आहे. राईट राईट. आता मला तुम्ही म्हणाल तर मला म्हणजे एक बंदूक सुद्धा हातात नाही धरता येणार इतकी माझी क्षत्रिय वृत्ती आहे. त्यामुळे मी तर नक्की कुठे जाणार नाही. तुम्ही म्हणाल तर अंतेवासी सारखे मी बाकीचे काम करू शकेल, पण बाकी नाही मला वाटत काही खूप करता येईल. बरं, आपण
सुरू करूया आता? हो चालेल, माझंच पहिलं आहे. नाही, काय झालं? महेश आहे ना? गुड, थँक्यू महेश. मीच वाचणार आहे ना? चालू करू? हो. श्रेयान् स्वधर्मो विगुणात् परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति क्लिबिशम्. परक्याचा धर्म सुखाने आचरता येण्याजोगा असला आणि त्यापेक्षा आपला धर्म आचरण्यास सदोष जरी असला तरी तोच श्रेयस्कर आहे. हा, स्वभावसिद्ध याच्याबद्दल मला सांगायचंय. हं. हे जे आहे ना, याच्यावरून लोक असं म्हणतात की आपण हिंदू धर्मामधून मुस्लिम धर्माकडे जाऊ नये किंवा दुसऱ्या धर्मांकडे जाऊ नये. असं नाही आहे तिथे. आत्ताच आपण स्वधर्म म्हणजे काय ते बघितलं आणि आपला धर्म कसा ठरवायचा की माझ्यामध्ये सात्विक वृत्ती आहे का, क्षत्रियाची वृत्ती आहे, ते धरून आपला स्वधर्म ठरवायचा आहे. स्वधर्म याचा अर्थ त्यांचा स्वतःच्या बद्दल बोलतात ते, की जनरल असं म्हणत नाही. आता हे वेद लिहिले तेव्हा किती धर्म तिथे होते ते मला काही माहिती नाही. म्हणजे आपण 5,000 वर्षापूर्वीच म्हणतोय, तर तेव्हा काही असे आपल्यासारखे एवढे धर्म असतील असं मला वाटत नाही. ऍटलिस्ट ह्या म्हणजे आर्यांच्या दृष्टीने सुद्धा जास्त धर्म इथे नसावेत असं मला वाटतं. पण त्यांनी जे लिहिलं तर ते स्वतःच्या धर्माबद्दल लिहिलं, की आता माझी जर का वृत्ती आहे की ब्राह्मणाची सारखीच वृत्ती आहे माझी, तर मला तेच जमेल असं मला वाटतं. तेव्हा मी मगाशी म्हटलं तसं अंतेवासीचं काम करायचं असेल तर ते मला करता येईल. पण क्षत्रिय पण मला होता येणार नाही आणि वैश्य पण मला होता येणार नाही. म्हणून ते म्हणतात की आपला जर काय स्वभाव असेल ना तसं आपण करायला पाहिजे जाग्यापुढे. स्वभावसिद्ध कर्म करणारा मनुष्य पाप पावत नाही. अरे अर्जुना, आपला हा स्वधर्म आचरण करण्याच्या बाबतीत जरी कठीण असला तरी ज्या परिणामाने तो फलद्रूप होईल त्या परिणामाकडे दृष्टी ठेवावी. अर्जुना, जेव्हा आपल्याला निंबच सुखकारक होतो तेव्हा त्याच्या कडूपणाला कंटाळू नये. फळण्याच्या आधी केळीच्या झाडाकडे पाहिले तर आशाभंग होतो. अशा वेळी ते केळीचे झाड जर उपटून टाकले तर तसे चांगले केळीच्या घडासारखे कोठे मिळेल? त्याप्रमाणे स्वधर्म हा आचरण्यास कठीण आहे असे पाहून तो जर कडू केला म्हणजे तो आचरण्यास कंटाळा केला तर मोक्षाचे सुख अंतरलेच. आणि आपली आई कुबडी जरी असली तरी तिच्या ज्या प्रेमाने आपण जगतो ते तिचे प्रेम खरोखर वाकडे नाही. इतर परक्या स्त्रिया रंभेहून सुंदर अशा जरी असल्या तरी त्या मुलाने त्या घेऊन काय कराव्या? अरे अर्जुना, पाण्यापेक्षा तुपात गुण खरोखर पुष्कळ आहेत, परंतु त्यात राहणे माशाला काय कामाचे? सगळ्या जगाला जे विष ते विष, विषातील किड्यांना अमृत जीवन असते आणि सगळ्या जगाला गूळ जो गोड तो त्या विषातील किड्यांना मारक असतो. म्हणून ज्याला जे शास्त्राने सांगितलेले असेल व ज्या योगाने संसाराचे धरणे फिटेल ते विहित कर्माचरणच करावे. आपल्या विहित कर्मा वाचून इतरांच्या दुसऱ्या चांगल्या आचरणाचा स्वीकार केला असता जसे पायाचे चालणे डोक्याने करावे तसे होईल. ह्याकरिता जे आपले कर्म आपल्या जातीच्या स्वभावाप्रमाणे आपल्या वाट्यास आले आहे ते जो करतो त्याने पुण्य पाप रूप कर्मबंधाला जिंकले. आणि अर्जुना, स्वधर्माचेच आचरण करावे व दुसऱ्याचा धर्म असेल तो टाकावा हा नियमही पाळला नाही तर जोपर्यंत आत्मा अनुभवाला आला नाही तोपर्यंत कर्म करणे थांबते काय? आणि जेथे कर्म करणे आहे तेथे आरंभी श्रम आहेतच. अगा आपुला हा स्वधर्मू आचरणी जरी विषमू तरी पहावा तो परिमाणू. फळेल जेणे जय सुखा लागी आपण पया निंबची आथी धनंजया ते कडुवटपणा तयाचिया उबगी जेना फळणया अलीकडे केळी ते पाहता आसमोडे ऐसी त्याजिली तरी जोडे तैसे के गोमटे
तेवी स्वधर्म सांकडू, देखोनी केला जरी कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. आणि आपुली माये कुब्ज जरी आहे, तरी जी जे ते नोहे स्नेह कुरे की. येरिजिया पराविया रंभेहुनी बरविया, तिया काय करविया बाळके तेणे. अगा पाणियाहुनी बहुवे, तुपी गुण किरा आहे, परिमीना काय होय असणे. तेथे पैग आघविया जगा जे विख, ते विख किडिया पियुख, आणि जगा गुळ ते देख मरणतया. म्हणून जे विहित जया जेणे, फिटे संसाराचे धरणे, क्रिया कठोर तरी तेणे तेची करावी. येरा पराचारा बरविया, ऐसे होईल टेंकलिया, पायांचे चालणे डोईया केले जैसे. या लागी कर्म आपुले, जे जाती स्वभावे असे आले, ते करी तेणे जिंतिले कर्मबंधा ते. आणि स्वधर्मुची पाळावा, परधर्मू तो गाळावा, हा नेमू ही पांडवा नकीजेची मा. तरी आत्मा दृष्टे नोहे, तरी आत्मा दृष्ट नोहे, तव तव कर्म करणे का ठाये, आणि करणे तेथ आहे आयासु आधी. सहजं कर्म कौन्तेय, सदोषम् अपि न त्यजेत्. सर्वारंभा हि दोषेण, धूमेनाग्निरिवावृता. हे कौन्तेया, आपल्या जन्माबरोबर उत्पन्न झालेले आपले कर्म दोषयुक्त जरी असले तरी त्याचा त्याग करू नये. कारण ज्याप्रमाणे अग्नी धुराने आच्छादलेला असतो, त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने युक्त असतात. म्हणूनही कोणत्याही कर्मात जर आरंभामध्ये कष्ट आहेत, तर स्वधर्माप्रमाणे कर्माचरण करण्यात काय दोष आहे सांग. अरे अर्जुना, सरळ वाटेने चालले तरी पायच शिणवावे लागतात, अथवा आडरानाने धावले तरी तेथेही पायच शिणवावे लागतात. अर्जुना, दगड अथवा दशमी या दोहोंच्याही ओझ्याचा भार सारखाच असतो. परंतु ज्याचे ओझे वाहिले असता विश्रांतीच्या जागी सुखकर होईल, त्याचे ओझे वागवावे हे बरे. सहज पाहिले तर दाणे कांडणे व भूस कांडणे यात कष्ट सारखेच आहेत, व कुत्र्याकरिता मांस शिजवण्यास जितके श्रम आहेत, तितकेच अग्नीला आहुती देण्याकरता लागणाऱ्या अन्नालाही आहेत. हे चतुरा अर्जुना, दह्याच्या व पाण्याच्या घुसळण्याला खटपट सारखीच आहे. घाण्यात तीळ अथवा वाळू गाळण्याची खटपट सारखीच आहे. अर्जुना, नित्य होम करण्याकरता अथवा आग लावण्याकरता विस्तव फुंकून तयार करण्याच्या कामी धूर सोसणे सारखेच आहे. परंतु लग्नाची बायको व राखलेली वेश्या यांना पोषण्यात जर सारखे श्रम पडतात, तर मग वेश्येला पोसून आपल्या अंगी अन्याय का लावावा. अर्जुना, असे पहा की शत्रूला पाठ दाखवली असता त्याने तलवार वगैरे मारल्याने पाठीला लागलेल्या जखमांमुळे मरण जर चुकत नाही, तर मग शत्रूच्या पुढे उभं राहून अधिक पराक्रम का करू नये. वाईट कुळातली म्हणून स्त्री आपल्या नवऱ्याचा त्रास चुकवावा म्हणून त्या सोडून दुसऱ्याच्या घरी शिरली असताही टिकुराचे तडाखे जर सहन करीत असेल, तर तिने आपल्या लग्नाच्या नवऱ्याला व्यर्थ सोडले नव्हे काय. त्याप्रमाणे वाटेल ते कर्म श्रमल्याशिवाय उत्पन्न होत नाही. तर बाबा, विहित कर्म करणे कोणत्या शब्दांनी कठीण आहे असे म्हणावे. अर्जुना, याशिवाय ज्याने जीवाला अमरत्व मिळते असे जे अमृत, ते थोडेच घेण्याला सर्वस्व खर्च होईना का. जे प्याले असता आत्महत्या करून मरून जावे लागते, असे ते विष द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे. त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन व आयुष्याचे दिवस खर्च करून पाप साचले असतात, त्याचा दुःखा वाचून काही दुसरा परिणाम आहे का. म्हणून ज्याचे आचरण केले असता जन्म मरणाचे श्रम नाहीसे करून योग्य व श्रेष्ठ पुरुषार्थ असा जो मोक्ष त्याची जो प्राप्ती करून देईल, त्या स्वधर्माचे आचरण करावे. अर्जुना, या कारणास्तव जसे संकटकाली सिद्धिमंत्राला विसरू नये, त्याप्रमाणे स्वकर्माच्या आचरणाला विसरू नये.
अथवा समुद्रात ज्याप्रमाणे नावेला विसरू नये, महारोग झाला असता ज्याप्रमाणे दिव्य औषधाला विसरू नये, त्याच विचाराने जगात स्वकर्माला विसरू नये. हे ध्वजेवर हनुमान असलेल्या अर्जुना, मग स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर चित्तावरच्या तमरजाचा नाश करून आपली स्वकर्म करणाऱ्याची उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषासारखे आहेत असे वाटावयास लावतो. फार काय सांगावे, ज्या संसिद्धीची पूर्वी याच अध्यायातील श्लोक 45 मध्ये वैराग्याच्या लक्षणाच्या रूपाने स्पष्टता केली, त्या आपल्या मुक्कामाला ईश्वर त्या साधकास आणतो. मग ही वैराग्यरूपी भूमिका प्राप्त करून घेतल्यावर तो साधक पुरुष सर्वत्र देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जसा होतो आणि तसा झाला असताही त्याला जे प्राप्त होते ते आता सांगतो. म्हणून भलतीये कर्मी आयासू जरी उपक्रमी, तरी काही स्वधर्मी दोषू सांगे. उगा उजू वाटा चालावे, तरी पायची शिळवावे. न आडराने धावावे, तरी तेची पैशिळा का सिदोरिया. दाटणे एक धनंजया, परीजे वाहता विसावया. मिळी जेते घेपे एरवी कडा आणि भूसा, कांडिताही सोसू सरिसा. जेची रंधन श्वान मासा, तेची हवी. दधी जळाची घुसळणा, व्यापार सारिखेची विचक्षणा. वाळुवे तिळा घाणा, गाळणे एक. पै नित्य होम देयावया, का सैरा आगी सुवावया. फुंकिता धूम धनंजया, साहणे तेची. परी धर्मपत्नी धांगडी, पोसिता जरी एकी ओढी. तरी का अपरवडी, आणावी अंगा. हागा पाठी लागला घाई, मरण चुकेची पाही. तरी समोरला काही, आगळे नकीजे. अकुळ स्त्री दांड्याचे घाये, परघर रिगाली ही जरी साहे. तरी स्वपिती ते वाये, सांडिले की. तैसे आवड ते ही करणे, न निपजे शिणल्या विणे. तरी विहित बारे कोणे, बोले भारी. वरी थोडेची अमृत घेता, सर्वस्व वेचो का पंडुसुता. जेणे जोडे जीविता अक्षयत्व, येर ह्या मोले वेंचुनी. विष पिवावे घेऊनी, आत्महत्येसी निमोनी. जाईजे जेणे तैसे जाचुनी या इंद्रिये. वेचून आयुष्ये चिनिये दिये, साचला पापियान आहे दुःखा वाचुनी. म्हणून करावा स्वधर्मू, जो करिता हिरोनी घे श्रमू. उचित देईल परमू, पुरुषार्थ राजू. या कारणे किरीटी, धर्मची रहाटी. न विसंविजे संकटी. संकटी, सिद्ध मंत्र जैसा. कानाव जैसी उधी, महारोगी दिव्य औषधी. न विसंबीजे तया बुद्धी, स्वकर्म येथ. मग ययाची का कपिध्वजा, स्वकर्माची महापूजा. तोषला इशू तमरजा, झाडा करुनी. शुद्ध सत्वाची वाटा, आणि आपुली उत्कंठा. भव स्वर्ग काळकुटा, ऐसे दावी. जिये वैराग्य येणे बोले, मागा संसिद्धी रूप केले. किंबहुना ते आपुले, मेळवी खागे. मग जिंतिलिया हे भोये, पुरुष सर्वत्र जैसा होय. का झाला ही जेला आहे, ते आता सांगो. कोण वाचते नेक्स्ट? मी पुढे वाचते. एक मिनिट थांबते ते. आता आपण बघितलं की सगळे आपल्याला सगळ्यांचे गुण सांगितले, कशा कशा प्रकारचे. पण याच्यापैकी कोणीही देवाची भक्ती करू शकतो रे. कोणी पण आपण देवाची भक्ती करू शकतो. आणि जो कोणी भक्त असेल, म्हणजे जो कोणी देवाची, म्हणजे तुम्ही प्रार्थना करा, उपासना करा किंवा ऍक्च्युअल पूजा करा, काही तुम्ही करत असाल तर आपण सगळे हे साधक झालो. तर प्रत्येकच साधकाला मोक्ष मिळतो का? प्रत्येक साधकाला पुढे जाता येतं का? तर नाही, तसं नाही होत की प्रत्येक जण
शेवटपर्यंत जाऊ शकत नाही. आणि म्हणून आता पुढे जे ते सांगतात आहे ते साधक म्हणजे कसा ओळखायचा ते आपल्याला सांगणार आहे. आणि मग साधक तो ओळखल्यानंतर तो त्याला ब्रह्मरूप मिळेपर्यंत जे काय स्टेप्स आहेत ते आपल्याला मी म्हटलं तसं 53 पर्यंत आपल्याला ते बघायचं आहे. तर आता इथून थोडासा वेगळा विषय आहे. आणि हे कुठल्याही अम, आता आपण जाती बोलतोय म्हणून या प्रकारच्या जातींपैकी कोणालाही हे होऊ शकतं की साधक तर आपण सगळेच जण असतो. आणि वारकरी पंथ म्हटला तर तिथे सगळ्या प्रकारचे सगळ्या आपल्या भाषेत जातीप्रमाणे सगळे लोक होते आणि त्यांनी सुद्धा खूप म्हणजे त्याच्यापैकी बरेच जण पुढे पोचलेले असतात. सोयराबाई जी होती, चोखा माळ्याची जी बायको होती, ती पण ती तर म्हणजे आपल्या दृष्टीने ती शूद्र होती, पण तसं काहीतरी केलं नाही तिने. इतके सुंदर अभंग लिहिले आहेत आणि ती म्हणजे शिवच म्हणजे शेवटी तिला आत्मरूप म्हणजे आत्म साक्षात्कार झालेला होता असं. तर मग कुठला चांगला साधक ते आता आपल्याला सांगणार आहे. तर वाचूया आपण. हम्म. आसक्त बुद्धिः सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. त्याचे अंतःकरण कुठेच सक्त नाही. एवढेच नव्हे तर ज्याच्या ताब्यात ते येऊन राहिले आहे आणि ज्याची इच्छा निशेष नाहीशी झाली आहे, अशा पुरुषास संन्यासाच्या अज्ञानाच्या त्यागाच्या योगाने उत्कृष्ट नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. आता थोडस नैष्कर्म्य जे लोक ऑलरेडी शिकलेले आहेत त्यांना माहिती असेल की नैष्कर्म्य म्हणजे काय. तर ऍक्च्युअली ओवी नंबर 378 मध्ये त्यांनी त्याची ऍक्च्युअल डेफिनेशन दिलेली आहे. पण ज्यांना आत्मज्ञान होतं आणि ते आत्मज्ञान झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होतं तेव्हा या जन्मातले तुमचे जे काय कर्म आहेत ते सगळे झिरो होतात. चांगले वाक सगळे करणं जुळवतात तुमचं. आपण जे म्हटलं होतं की एक आपली टँक असते तिथे आपल्या आदल्या जन्माचे सगळे पाप पुण्य ठेवले असतात ते पण सगळे शून्य होतात. तर ते तुमचं सगळं काम तुमचं शून्य झालं. आणि समजा ही आत्मज्ञानी व्यक्ती आहे, आता तिने समजा एखादं चांगलं काम केलं अर्थात ती चांगलंच काम करणार आहे कारण तिला आत्मज्ञान झालेलं आहे. तर तिने जर का काही चांगलं काम केलं तर त्याचं तिला पुण्य मिळतं का. तर तिचं पुण्य जे असतं ते तिच्या आवडीच्या लोकांना ते वाटलं जातं. जसं समजा माझे स्वामीजी आहेत ते माझे गुरुजी आहेत, त्यांना जर का आत्मज्ञान झालं असेल तर त्यांनी जर का त्याच्यानंतर चांगलं काम केलं तर त्यांचे जे कोण त्यांचे आवडते शिष्य आहेत त्यांना ते सगळं पुण्य वाटलं जातं. अशा प्रकारे जो कोणी आत्मज्ञानी आहे त्याचं जे काही कर्म असतं ते सगळं नैष्कर्म्य जे म्हणतात तशी त्याची अवस्था असते. ती इकडचे कर्म त्याला नाही आहे त्याच्या प्रारब्धामुळे किंवा त्याच्यामुळेची जी कर्म असतात ती सगळी झिरो झालेली आहेत. आणि आता पुढे त्यांनी चांगलं काम केलं तर ती सगळी कर्म त्याच्या आवडत्या लोकांमध्ये वाटली जातात. अशा प्रकारे तो नैष्कर्म्य असतो. ते नैष्कर्म्य सिद्धीबद्दल ते आता बोलतात आहे. ओके, जाऊया पुढे. तर जसा वारा पारध्याच्या जाळ्यात असून अडकत नाही, तसा तो साधक हा जो देहाधिक संसार रूपी पसरलेला गुंताडा आहे त्यात असूनही सापडत नाही. ज्याप्रमाणे पिकण्याच्या वेळेला फळ देठास धरीत नाही अथवा देठ फळास धरीत नाही, त्याप्रमाणे त्याची ममता सर्व ठिकाणी लोळी पडते. ज्याप्रमाणे वाढलेल्या ताटातील विषयुक्त अन्नाला कोणी माझे म्हणत नाही, भोजनाकरता त्या वाढलेल्या ताटाचा कोणी स्वीकार करीत नाही, त्याप्रमाणे पुत्र, धन व कुटुंब ही सर्व त्याच्या मनाप्रमाणे वागणारी असली तरी तो त्यांना माझे असे म्हणत नाही. हे राहू दे. ज्याप्रमाणे कढत पदार्थास हात लागून पोळला असता मनुष्य हात एकदम माघारा घेतो, त्याप्रमाणे बुद्धी पोळल्याप्रमाणे सर्व विषयांपासून एकदम माघारी फिरून हृदयाच्या एकांतात प्रवेश करते. अंतर्मुख होऊन आत्मविचाराकडे लागतो.
राजाने दासी शपथ घातली असता राजाच्या भयाने ती शपथ दासी जशी मोडत नाही, त्याप्रमाणे या साधकाने बाहेर विषयांकडे जाऊ नकोस, तुला माझी शपथ आहे, अशी अंतःकरणात शपथ घातली असता ते अंतःकरण बाहेर विषयांकडे येण्याविषयी त्याची शपथ मोडत नाही. अर्जुना, त्याप्रमाणे चित्त एकाग्र करून त्यास आत्म्याच्या वेधात जोराने लावतो. तेव्हा राखेने अग्नी दडपला असता जसा धूर थांबतो, त्याप्रमाणे ऐहिक पारलौकिक विषयांसंबंधी जी इच्छा असते ती मरतेच. म्हणून अंतर्मुख केलेल्या मनामधून इच्छा आपोआप नाश पावते. फार काय सांगावं, तो साधक आता सांगितलेल्या अशा भूमिकेला प्राप्त होतो. अर्जुना, त्याचे सर्व विपरीत ज्ञान नाहीसे होऊन केवळ ज्ञानाच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणाचा निश्चय स्थिर होतो. तो कसा होतो हे पुढे सांगतात. साचवलेले पाणी जसे खर्चून संपते, तसे भोगून प्रारब्ध संपते आणि नवे क्रियामाण तर काहीच करण्याला उपयोगी पडत नाही. कारण पुढच्या जन्माला कारणीभूत होईल असे क्रियामाण कर्म तो करीत नाही. अरे वीरश्रेष्ठ अर्जुना, त्यावेळी अशी कर्मसाम्य अवस्था होते, तेव्हा मग श्री गुरु आपण होऊनच भेट देतात. अर्जुना ऐक, रात्रीचे 4 प्रहर संपल्यानंतर जसा अंधाराचा नाश करणारा सूर्य डोळ्यांना दिसतोच, अथवा फळाचा घड येऊन जशी केळीची वाढ बंद करतो, त्याप्रमाणे त्या साधकाला गुरु भेटून तसा प्रकार करतात. साधकाचे कर्म कर्तृत्व बंद करतात. पौर्णिमेने आलिंगिलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरूपातील कलेचा कमीपणा ठेवत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, त्या साधकाला गुरुकृपेने पूर्णत्व प्राप्त होते. तेव्हा साधकाच्या ठिकाणी जे अज्ञान मात्र असते ते तर त्या गुरुकृपेने नाश पावते. तेव्हा रात्री बरोबर जसा काळोख नाहीसा होतो, त्याप्रमाणे अज्ञानाबरोबर अज्ञानाच्या पोटात कर्म, कर्ता व कार्य अशी जी त्रिपुटी होते तीही नाहीशी होते. जशी गर्भिणी मारावी, ज्याप्रमाणे गरोदर स्त्री मारली असता गर्भाला वेगळे मारावे लागत नाही, तर तो गर्भ आपोआपच मरतो, त्याप्रमाणे अज्ञानाच्या नाशाबरोबर अज्ञानाच्या पोटात कर्म, कर्ता व कार्य अशी जी त्रिपुटी होते तीही नाहीशी होते. सर्व कर्म मात्र नाश पावते. याप्रमाणे हा समूळ कर्माचे कारण जे अज्ञान, त्या अज्ञानासह कर्मत्याग होतो. याप्रमाणे सर्व कर्मास मूळ असलेल्या अज्ञानाच्या त्यागाने जेव्हा दृश्याचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो, तेव्हा जे आत्मतत्व जाणावयाचे ते स्वभावतः तोच आहे. अर्जुना, असे पहा की स्वप्नात आपण आपल्याला डोहात बुडताना पाहिल्यावर जागे झाल्यानंतर स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याकरता जाणं जरूर आहे का? तेव्हा मी आपल्या स्वरूपाला जाणेन, हे त्याचे अनिष्ट स्वप्न त्याला दिसेनासे झाले. आता जाणणारा व जाणण्याचा विषय हा भेदा वाचून केवळ ज्ञानरूप आकाश तो झाला. हे वीर श्रेष्ठ अर्जुना, आपल्या मुखाचे प्रतिबिंब पडलेल्या आरशास बाजूला नेले असता ज्याप्रमाणे पाहणेपणाशिवाय पाहणारा राहतो, त्याप्रमाणे अज्ञान जे गेले त्याने आपल्याबरोबरचे सापेक्ष ज्ञानही नेले व क्रियारहित असे जे केवळ ज्ञान मात्र ते राहिले. अर्जुना, त्या ज्ञान मात्र स्वरूपी कोणतेच कर्म स्वभावतः नाही. म्हणून त्या ज्ञान मात्र स्वरूप स्थितीस नैष्कर्म्य असे म्हणतात. आम्ही ज्याप्रमाणे केलं की व्याख्या इथे म्हणून हं. जे काय हा बरोबर ज्याप्रमाणे वारा थांबल्यावर लाट आपल्या मूळच्या समुद्र रूपाने राहते, त्याप्रमाणे ते आपले असलेले मूळचे स्वरूप आपल्या ठिकाणी होऊन राहते. ते कसे? तर त्याप्रमाणे जे कर्माचे न होणे सिद्ध होते त्याला नैष्कर्म्य सिद्धी असे म्हणावे व हीच सिद्धी सर्व सिद्धीत स्वभावतः श्रेष्ठ आहे. देवळाच्या कामाला जशी कळस
ही शेवटची मर्यादा आहे, अथवा गंगेस जसा समुद्र प्रवेश ही शेवटची हद्द आहे, अथवा ज्याप्रमाणे सोन्याच्या शुद्धपणात 16वा कस हा शेवटचा कस आहे, त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मस्वरूपाचे अज्ञान नाहीसे करते, ते ज्ञानही गिळून असणे, अशी ही जी अवस्था, त्या नैष्कर्म्य स्थितीच्या पलीकडे या जगात काही मिळवण्याचे राहिले नाही. म्हणून सर्व सिद्धीत ही सिद्धी नैष्कर्म्य श्रेष्ठ म्हटली जाते. पहा, परंतु जो कोणी भाग्याचा केवळ ठेवा असलेला पुरुष सद्गुरु कृपेचा लाभ होण्याच्या वेळी ही आत्मसिद्धी पावतो. तरी देहादिक हे संसारे सर्व ही मांडलेसे जे गुम फिरे, तेथ ना तुडे तो वागुरे वारा जैसा. पै परिपाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह फुळे सर्वत्र होय. पुत्र वित्त कलत्र जे जाली आहे स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. हे असोत विषय जाती बुद्धी पोळली ऐसी मागवती, पाऊले घेऊनी एकांती हृदयाचा रिगे. ऐसया अंतःकरण बाह्य येता तयाची आण, न मोडी समर्था भेण दासी जैसी. तैसे ऐक्याची मुठी माझी वडे चित्त किरीटी, करुणी वेधी नेहटी आत्मयाचा. तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे निमणे जालेची आहे, आगी दडपलिया धुये राहिजे जैसे. म्हणूनी नियमिलिया मानसी स्पृहा नासोनी जाय आपैसी, किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. पै अन्यथा बोधू आघवा मावळोनी तया पांडवा, बोधमात्रींची जीवा ठावो होय. धरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे, नवे तव नुपकरे काहींची करू. ऐसी कर्म साम्य दशा होय तेथ वीरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटी जे का. रात्रीची चौपाहरी वेचलिया अवधारी, डोळया तमारी मिळे जैसा. का येऊनी फळाचा घडू, पारुषवी केळीची वाढू, गुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सु तैसा. मग आलिंगिला पौर्णिमा उणीव सांडी चंद्रमा, तैसे होय वीरोत्तमा गुरु कृपातया. तेव्हा अबोधू मात्र असे, तो तव तया कृपा नासे. तेथ रात्री सवे जैसे अंधारे जाय, तैसी अबोधाची कुशी कर्म करता कार्य ऐशी. त्रिपुटी असे ते जैसी गाभिणी मारिली, तैसे अबोध नाशा सवे. नाशे क्रिया जात आघवे, ऐसा समूळ संभवे संन्यासु हा. येणे मूळाज्ञान संन्यासे, दृश्याचा ठावो जेथ पुसे. तेथ बुझावे ते आपैसे तोची आहे. चेलिया ठीक आहे. ही खूप म्हणजे वेगळी ओवी आहे आणि या ओवीचं 973 त्याच्याबद्दल मी बोलते. तीच वाचली ना? हो हो हा. तर त्याच्यामध्ये माझ्या ज्या पुस्तकात असं अर्थ लिहिलंय की अज्ञानाच्या संन्यासाने दृश्याचा ठाव ठिकाणा जेव्हा नष्ट होतो आणि जेव्हा दृक ब्रह्म समजतं आणि मग तो साधक तो स्वतःच होतो असं लिहिलेलं आहे. आणि ते तर इतकं म्हणजे मला वाटलं की त्याच्याबद्दल थोडंसं बोलायला पाहिजे. आता आपण आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीबद्दल बोलतोय. तर तेव्हा जेव्हा तिला हे आत्मज्ञान होतं तेव्हा पहिल्यांदा काय होतं की त्यांनी म्हटलं की जगाचा जो पसारा आहे, म्हणजे आधी आपल्याला माहिती आहे की सगळं फक्त ब्रह्मच आहे. ब्रह्म सगळं आहे, म्हणजे हा सगळा जगाचा जो पसारा आहे तो पसारा त्याच्या दृष्टीने नष्ट होतो. हा पहिला भाग त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की
सगळीकडे सगळं ब्रह्मच आहे रे. आणि मग त्याच्यामध्ये त्याला कळतं की अं, मग सगळंच ब्रह्म आहे तर मी काय आहे, तर मी पण ब्रह्मच आहे. हा त्याला साक्षात्कार होतो, म्हणजे अर्थातच आत्मज्ञान झालेलं आहे त्याला. तर ते त्यांनी दृक ब्रह्म अशा शब्दात सांगितलंय माझ्या ट्रान्सलेशनमध्ये. आता तू जे वाचलं त्याच्यामध्ये हा शब्द आलेला नव्हता, पण हं. ओवी मध्ये जर का आपण पाहिलं तर त्यांनी काय म्हटलंय, हा ओवी पुन्हा बघते मी. 73 ना. तर त्यांनी म्हटलं की दृश्याचं जेठ ठावं पुसे, म्हणजे तिथे दृश्य काही दिसतच नाही त्याला, कारण हं. सगळंच ब्रह्म आहे म्हणून त्याला ते दिसत नाहीये, असं हं. त्यांनी शब्द वापरलाय. तर त्याला दृक ब्रह्म असा एक शब्द आहे, तो पण कधी कधी आपल्या अभ्यासात येतो म्हणून सांगायचं होतं. हं. जाऊया पुढे. ओके. चेलियावरी पाही स्वप्नींची आतिये डोही, आपण याते काही काढू जाईजे. तै मी नेणे आता जाणेन, हे सरले तया दुःस्वप्न, झाला ज्ञातृज्ञेया विहीन. चिदाकाश मुखाभासेसी आरिसा, परवता नेलिया विरेशा. पाहातेपणे वीण जैसा पाहाता ठाके, तैसे नेणणे जे गेले तेणे जाणणे ही नेले. मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची, तेथ स्वभावे धनंजया, काही कोणीची क्रिया. म्हणून प्रभादूतया नैष्कर्म्य ऐसा, ते आपुले आपण पे, असे तेची होऊनी आरोपे. तरंगू का वायुलोपे समुद्र जैसा, तैसे न होणे निपजे, ते नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे. सर्व सिद्धीत सहजे परम हेची, देऊळाची या कामा कळसू, परम गंगेसी सिंधू प्रवेशू. का सुवर्ण शुद्धी कसू, सोळावा जैसा, तैसा आपुले नेणणे. फेडीजे का जाणणे, तेही गिळून असणे ऐसी जे दशा. तिये परते काही निपजणे येथ नाही, म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते. परी हेची आत्मसिद्धी, जो कोणी भाग्यनिधी, श्री गुरु कृपा लब्धी, काळी पावे. हो. पुढच्या याच्यात किती ओव्या आहेत ते बघत होते मी. 85 पासून 210. 85 पासून 10 पर्यंत, हो, म्हणजे हो. 25 आहे. होणार आहे का? वाचू की पुढच्या वेळी जाऊया वाचूया? आपण, पुढच्या वेळी घेऊया आपण. पुढच्या वेळी वाचू. 50 घेतली तरी हरकत नाही नंतर, म्हणजे हा? पुढच्या वेळी घेतलं तर हरकत नाही, त्याची कंटिन्युटी राहील. ठीक आहे, आपण मला एकच थांबूया. गोष्ट सांगायची होती. इज इट ओके टू टेल निलिमा? काय? हो, हो. निलिमा, मला सगळ्यांना एक सांगायचं होतं एकोपाविषयी, की निलिमाचा नमन विशेष हा लेख आमचा जो रखडलेला अंक होता ऑगस्ट 2025 त्याच्यामध्ये आलेला आहे, आणि माझ्याकडे त्या कॉपीज आहेत, आत्ताच हातात आल्या. तर कोणाला छापील कॉपी हवी असेल तर त्यांनी मला तुमचा हे द्या, पत्ता मला हा. कळवा, म्हणजे मी तुम्हाला आपण पाठवू शकतो. संपवून घेऊया मग बोलूया. हा, चालेल. हा. मला थँक्यू. ऍक्च्युली मला एक तेच सांगायचं होतं निलिमाताई. त्यात तर तुम्ही जे एक्सप्लेन केलं ते छान होतं, म्हणजे 73वी ओवी, तशीच ती 77वी ओवी पण खूप सुंदर आहे ना. तैसे नेणणे जे गेले, तेणे जाणणेही नेले, मग हो, निष्क्रिय हो. उरले चिन्मात्रची. म्हणजे जाणणारा पण संपतो, जे जाणायचं ते पण संपतं. खरंय, बेसिकली ते त्रिपुटी सगळी संपते. हे होऊन जाते आणि कोणीच उरत नाही. आणि ते त्यांनी आरशाचं पण उदाहरण खूप छान दिलंय. छान दिलंय. हो, हं. हो. आहे खरं, एक एक ओवी पुन्हा पुन्हा वाचायला पाहिजे, हो, इतकं सुंदर आहे फारच ते. सुंदर आहे. हा. थांबूया आपण मग इथेच. हो. ऍक्च्युली केतकीला सांगू शकता मी म्हणतेस का ग? एक्शन. कारण मला ना खोकला येतोय. हो हं. हो. कारण अगं तिला खूप खोकला झालाय आज. ओके हं. ओके. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे.
तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नितीही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. सुखिया झाला. सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.